बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील शिरोली औद्योगिक वसाहत परिसरातील बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली। त्याच्याकडून 1 किलो 70 ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 76,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शिरोलीतील माळवाडी विलासनगर इथं राहणारा रविकांत सर्जेराव गाडेकर हा रविवारी सायंकाळी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिरोली MIDC पोलिसांना मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलिसांनी जाफराणी काट्याजवळ सापळा रचला। संशयित रविकांत गाडेकर तिथं आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली। त्याच्याकडे निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 21,400 रुपये किमतीचा 1 किलो 70 ग्रॅम गांजा आढळून आला। पोलिसांनी 5,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि 50,000 रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटरसायकल असा एकूण 76,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे। शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर शेख, सुहास संकपाळ, ऋषिकेश पवार, ऋषिकेश पाटील, सुनील गोरे आणि इंद्रजित खडके यांच्या पथकानं ही कारवाई केली।